लोकल ट्रेनवर दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। मुंबईहून कसारा येणाऱ्या लोकलवर अचानक ही दरड कोसळली, त्यामुळे 2 जण जखमी झाले। लोकल ट्रेनच्या दरवाजामध्ये उभे असलेल्या 2 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे। जखमींना कसारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची आणि तेवढीच धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, लोकल ट्रेनवर दरड कोसळली आणि त्यामध्येही दरवाजामध्ये उभे जे प्रवासी होते ते दोघे हे जखमी झाले आहेत, त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आले। ही ट्रेन मुंबईवरून कसाऱ्याला जात होती, त्याच वेळेला दरड अचानक कोसळली आणि त्यानंतर दरवाजामध्ये उभे असलेले 2 प्रवासी जखमी झालेले आहेत। तर दरवाजामध्ये उभे असलेल्या प्रवाशांचा काही दिवसांपूर्वी अपघात झालेला होता आणि त्यानंतर आता जे प्रवासी दरवाजात उभे होते त्यांच्यावर दरड कोसळल्यानंतर ते जखमी झालेत आणि दरड कोसळल्यानंतर लोकलच्या आतमध्ये हा जो मातीचा ढिगारा आलेला आहे तेही आपण बघू शकतोय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, लोकलमधून मोठ्या प्रमाणामध्ये लोक प्रवास करत असतात, मुंबईकर चाकरमानी प्रवास करतात आणि अशा पद्धतीनं दरड कोसळलेली आहे। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल? धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल, दरड कोसळली आणि त्यानंतर लोकलमध्ये सुद्धा ढिगारा पडल्याचं आपल्याला दिसतंय, नेमकं काय घडलंय? सध्याची स्थिती काय आहे? खरं तर ही लोकल मुंबईवरून कसाऱ्याच्या दिशेनं येत होती आणि याच लोकलमध्ये दरवाजामध्ये काही प्रवासी उभे होते आणि अचानकपणे ज्यावेळेला कसारा क्रॉसिंग जे आहे त्या कसारा क्रॉसिंग पासून ही लोकल पुढे जात असताना अचानक डोंगराचा काही मलबाचा जो एक भाग आहे तो अचानकपणे या रेल्वेवरती या लोकलवरती येऊन पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात दगड जे आहे ते या दरवाजामध्ये उभे असलेल्या लोकांना लागलेले आहे। काही आतमध्ये देखील या सगळ्या दरडीचा मलबा जो आहे तो रेल्वेच्या आतमध्ये देखील घुसल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। दगड जे आहेत ते देखील आतमध्ये आलेले आहे आणि दगडाची साईज जर बघितली तर ती देखील मोठी आहे आणि यामध्ये 2 प्रवासी जे आहे रेल्वेमधून प्रवास करणारे या लोकलमधून ते गंभीर जखमी झालेले आहे। एकाचा पूर्णतः पायाला जबर मार लागलेला आहे आणि या दोघाही प्रवाशांना याच घटनेनंतर कसारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। दरवाजामध्ये उभे असताना हा सगळा प्रकार घडला। अचानकपणे ही दरड या परिसरामध्ये कोसळली। गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि त्याच दरम्यान या सगळ्या भागामधला जो मातीचा भाग आहे, डोंगराचा जो भाग आहे तो ठिसूळ होतो आणि त्यातूनच अशा पद्धतीनं दरड जी आहे ती या रेल्वे ट्रॅकवर पडत असल्याचं आपण पाहिलं। मात्र या घटनेमध्ये एका लोकलवर ही दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे 2 प्रवासी जखमी झालेले आहेत। बरोबर आहे लक्ष्मण, आता याच्यावर काही उपाययोजना केल्या जातात का ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।